कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी ओ विठ्ठल बरवा 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 ओ माधव बरवा ओ माधव बरवा ओ माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 ब्रह्मधरिसी या देहाचा ब्रह्मधरिसी या देहाचा ब्रह्मधरिसी या देहाचा ब्रह्मधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा 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 ब्रह्मधरिसी या देहाचा ब्रह्मधरिसी या देहाचा ब्रह्मधरिसी या देहाचा ब्रह्मधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा 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 पडून जाईल कलेवर म्हणून जाईल कलेवर पडून जाईल कलेवर म्हणून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार 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 उच्चारी पासार रखुमादेवीवर अभय करू रखुमादेवीवर अभय करू रखुमादेवीवर अभय करू रखुमादेवीवर अभय करू मस्तकी ठेविला हा निर्धारू मस्तकी ठेविला
ठेविला निर्धार मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला निर्धारू रखुमादेवीवर अभय करू रखुमादेवीवर अभय करू रखुमादेवीवर अभय करू रखुमादेवीवर अभय करू मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला निर्धार मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला निर्धारू पडोनी जाईल कलेवर पडोनी जाईन कलेवर पडोनी जाईल कलेवर पडोनी जाईन कलेवर उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार रखुमाई ढोकार घुमाई विठोपार घुमाई टाळी वाजवा भजन म्हणा घुमाई जय विठोपार घुमाई ढोकार घुमाई 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 रघुमाई भ्रमधरी से या देहाचा हा भ्रमधरी से या देहाचा भ्रमदरीसी या देहाचा भ्रमदरीसी या देहाचा भ्रमधरी से या देहाचा हा भ्रमधरी से या देहाचा देहाचा भ्रमदरीसी या देहाचा भ्रमदरीसी या देहाचा
उच्चारी हे राम हरी विठ्ठल विठ्ठल उच्चारी पाधार हरी हरी राम विठ्ठल उच्चारी विठ्ठल विठ्ठल उच्चारी पाधार विठ्ठल उच्चारी पासा हे विठ्ठल उच्चारी पासार पडून जाईल कलेवर पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार उच्चारी पा विठ्ठल उच्चारी पा विठ्ठल उच्चारी विठ्ठल उच्चारी पासार हे विठ्ठल उच्चारी विठ्ठल उच्चारी पा सार उच्चारी पा उच्चारी पा उच्चारी पासार उच्चारी पा उच्चारी पासार उच्चारी पासार हे उच्चारी पासार उच्चारी विठ्ठल उच्चारी पासार उच्चारी पा विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार हा विठ्ठल उच्चारी पासार सार पडणी जाईल कलेवर पडणी जाईल कलेवर 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 विठ्ठल
वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज श्री संत मच्छिंद्रनाथ भाऊ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल तुकाराम की जय महाराज की जय तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की सद्गुरु संत भगवान बाबा महाराज महाराज की जय सद्गुरु संत वामन भाऊ महाराज महाराज की जय सब संत की जय विठ्ठल 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 हरे भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार रखुमा देवीवरू अभय करू रखुमा देवीवरू अभय करू मस्तकी ठेविला हा निर्धारू पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 ओम प्रज्ञानांशु प्रताने स्थिरचर निकर व्यापी भीर व्याप्य लोकान भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनरप्यधीशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुङ्मायया भूजयन्नो माया सङ्ख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् स्थविष्टान् पश्वाश्चन्यान् स्वमतिविभवान् ज्योतिषां श्वेन सूक्ष्मान् सर्वाणि तान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणपात्वसो न स्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणासन ताजिया दुसरे चरणासन ताजिया यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी
ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ती ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ती ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची भ्रमधरिसी या ध्याचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आवाज मोकळा करा. आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समयी भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केलेला अभंग बहुश्रुत अशा स्वरूपाचा आहे. संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा अत्यंत मौलिक असा उपदेश करणारा, आपल्या शरीराचं खरं ज्ञान करून देणारा आणि शरीराच्या व्यतिरिक्त सार असणारं जे भगवत चिंतन आहे, तर याचा शरीर संबंधाने विषयाचा आणि शरीर संबंधाने भगवंताच्या नामस्मरणाचा एकंदर विवेक शिकवणारा गोड असा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचं अंतःकरण हे आईचं अंतःकरण आहे आणि म्हणून तळागाळातील सर्वांचं कल्याण व्हावं ही माऊलीची इच्छा असते आणि त्याच हेतूने भगवान ज्ञानोबराय अत्यंत पोटतिडकीने उपदेश करतात की बाबा, हे 3.5 हाताचं प्राप्त असलेलं शरीर, ज्या शरीराचा तू भ्रम धरलेला आहे, पण हे शरीर तुझ्या हातावर तुरी देऊन निघून जाणार आहे. बस म्हणून भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. तुझी वाणी विठ्ठल विठ्ठल म्हणते का? नाही म्हणत. आणि शरीराचा जर भ्रम धरलेला असेल तर या शरीराची वास्तविकता अशी आहे की हे एक ना एक दिवस हातावर तुरी देणार आहे. म्हणजे पडून जाईल कलेवर. ज्या शरीराला तू राहणारं असं समजतो, चिरायू असं समजतो, न जाणारं असं समजतो भ्रमाने, पण हे तुझ्या हातावर तुरी देऊन कधी निघून जाईल सांगता येत नाही. पडून जाईल कलेवर. आणि त्यासाठी सार काय आहे? विठ्ठल उच्चारी पासार. सार हे भगवंताचं नाम आहे. विठ्ठल 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 असं तुझ्या वाणीने सतत त्या भगवंताचं काय कर, स्मरण कर. म्हणजे ठीक आहे ज्ञानोबराय, शरीराचा भ्रम टाकून देऊन आम्ही भगवंताचं चिंतन करू, पण फायदा काय? प्रयोजनमानुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. प्रयोजन नसेल तर मंद व्यक्तीसुद्धा त्या साधनामध्ये प्रवृत्त होणार नाही. मग फल काय, प्रयोजन काय, प्राप्तव्य काय, काय मिळणार आहे? तर त्या ठिकाणी भगवान ज्ञानोबराय सांगतात, अरे बाबांनो, भगवान पंढरीनाथ जो रखुमा आई साहेबाचा वर, रखुमा देवीवरू, रखुमा आई साहेबाचा वर पांडुरंग परमात्मा, तो तुझ्या मस्तकावरती निर्धार, म्हणजे त्याने की एकदा मस्तकावर हात ठेवला तो धोका देणारा नाही. निर्धारपूर्वक नितराम धारयती. त्याने एकदा अंगीकारलं की मग दुसऱ्या कशाचाही अंगीकाराची गरज राहत नाही. आणि त्याने निर्धारपूर्वक आपल्या मस्तकावरती त्याचा उदार असणारा हस्तक ठेवला की आपल्या जीवनाची ती कर्तव्यता सिद्ध होते. रखुमा देवीवरू अभय करू, मस्तकी ठेवला हा निर्धारू. आणि त्यासाठी विठ्ठल उच्चारी पासार. विठ्ठल विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार
घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. नंतर क्रमप्राप्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्द सांगायचे असतात. मौजे मोहज खुर्द, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर आणि तदंतर्गत असणारं हे आपलं पवित्र हनुमंतरायाचं प्रांगण. तर या प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षानुवर्षापासून चालत असलेली ही भक्ती उत्सवाची, ज्ञान उत्सवाची, किंबहुना वैराग्य उत्सवाची ही चालत आलेली परंपरा, गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. तर ज्या पूजनीय संत महात्म्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत ते परमादरणीय श्रद्धास्थान आपणा सर्वांचे वैकुंठवासी मच्छिंद्र भाऊ मचे, त्याचप्रमाणे आपल्या परिसराचे उद्गाते, भक्ती क्षेत्रामधील मोठं कार्य ज्यांचं होतं ते परमपूज्य परमादरणीय वामन भाऊ महाराज व तसेच श्री संत भगवान बाबा महाराज आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने व आमचे हरिभक्तीपरायण मार्गदर्शक विठ्ठल महाराज पिसे बाबा, वय वर्ष 82 चालू आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने तसेच हरिभक्तीपरायण भगवान महाराज मचे त्यांच्याही तिकडे उत्सव चालू आहे. ती कमान पाहिली आणि तिकडेच आम्ही वळल्यामुळे 5-10 मिनिट गेले. एकाला विचारलं कार्यक्रम आहे का, फक्त कार्यक्रम आहे का एवढं विचारलं. म्हणलं गाव म्हटल्यानंतर एकच कार्यक्रम असतो. ती कमानमधून त्या एका मुलाने काढून दिलं तिकडं आणि मग ते पाहता पाहता वळून येता मग थोडं 5-10 मिनिट, थोडंसं 5 मिनिट लेट झालं. तर त्यांचा सुरू असलेला कार्यक्रम आहे भगवान महाराज मचे, त्यांचंही देखील मार्गदर्शन मोलाचं आपल्याला असतं. हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज फसले, बर, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण अशोक महाराज म्हस्के आलेत का, बर, आणि आमचे परमस्नेही आदरणीय ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे संदीपान महाराज पिसे बाबा, तर त्यांच्या आग्रहास्तव समस्त ग्रामस्थ मोहोज खुर्द यांच्या आग्रहाखातर प्रथमच आजची प्रथम दिवशीची सेवा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. एकट्याचा खेळ नसतो म्हणून मेळ मिळवावा लागतो. मेळविली मानदी वैष्णवांची या न्यायाप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज भोसले व हरिभक्तीपरायण संदीप महाराज लवांडे ज्यांनी सुंदर 4च्या मात्रेतून ठाईची चाल म्हटलेली आहे आणि त्यांच्याकरता जोरदार एकदा टाळ्या आपण वाजवूया. कारण अलीकडे ठाईच्या चाली थोड्या लुप्त होत चाललेल्या आहेत आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा झाल्यापासून आम्ही आदरणीय जिंजुरके महाराजांचा आदर्श घेऊन बहुतेक करून पहिली चाल ठाईची असावी असा आग्रह आमचा असतो. जरी उशीर झाला तर नियमावली जी चालत आलेली आहे त्या नियमावलीला मात्र कुठल्याही प्रकारचा चाल ढकलपणा आपण न करता पूर्वपारंपरिक जी चालत आलेली कीर्तनाची परंपरा आहे त्याच परंपरेला अनुलक्षून करण्याचा आपला सदैव काय असावा, प्रयत्न असावा. वेळ कमी असेल तर 4 बडबड कमी करायचे, आपले 4 वाक्य कमी करायचे. पण चालत आलेल्या परंपरेतील चाली, परंपरेच्या रीतिरिवाज त्याला आपण डावलता कामा नये. आणि जसं फार घाई झाली म्हटलं आता ज्ञानेश्वर माऊली भजनच नको डायरेक्ट ज्ञानदेव तुकाराम घेऊ असं चालतं का, नाही चालत. तर कोणतीही व्यावहारिक गोष्ट करत असताना आपण तडजोड करत नाही. मग परमार्थामध्ये का बरं तडजोड असावी या हेतूने तो आग्रह आणि सुंदर चाल त्यांनी गायलेली आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. अनेकविध सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगवादक हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज धस, ते वाजवत असताना छातीत धस होतं आणि त्यांना समोरून साथ हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज शेजूळ, तुमची वाट पाहिली आम्ही फोनची सोबत येण्यासाठी. बरं ठीक आहे, सुंदर. त्यांनी देखील मध्यंतरी जो चक्रधार वाजवला असं वाटलं अजून एक आवर्तन घ्यावं की काय, पण वेळ अभावी टाळलेला आहे. सुंदर वाजन, सुंदर सगळं वातावरण, चांगल्या प्रकारचा मंडप, चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम, चांगल्या प्रकारचा श्रोतृवर्ग, विशेषतः माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत. बहुसंख्येने पुरुषवर्ग देखील आहेत. फक्त पाठीमागे जे पुरुषवर्ग बसले त्यांनी कृपया असे पाय लोंबकळून खाली बसू नका, असं मांडी घालून बसा. जिथे आपण बसलेला आहात तिथेच असं आहे. आणि आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे काय हरकत नाही, जिथे आपण बसले तिथे आजचा दिवस बसा. पण उद्यापासून मात्र तसं चालणार नाही, कारण उद्यापासून कडक महाराज येणार आहेत. मग ते उगच नको काही बोलायला तुम्हाला, म्हणून मी आजच तुम्हाला सावध करून जातो.
पाठीमागे उद्यापासून कोणी बसायचं नाही. पुरुष वर्गाने जसं माता भगिनी शिस्तीत आणि व्यवस्थित येऊन बसलेले आहेत त्यांचा आदर्श घेऊन आपणही देखील आपल्या रांगेत आपल्या बाजूला बसायचं आहे. विठ्ठल वय वर्ष 82 विठ्ठल महाराजांचं आहे. त्यांच्या न कळत्या वयापासून म्हणजे त्यांना कळत नाही त्याच्या अगोदरपासूनचा हा सप्ताह आहे. एकंदर किती वर्षाचा झाला हे काय अजून थांग लागलेला नाही. पण तरी देखील जुने माणसं एकत्रित येऊन त्यांनी थोडासा अंदाज घेऊन पत्रिकेमध्ये थोडासा टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण काय असतं, एक 10 12 वर्षसुद्धा काही कार्यक्रमांना झाली नाही पण त्यांचा उहापोह चालतो असं आहे. आता जसं सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे, त्यांनी लेखाजोखा ठेवला त्यामुळे 179वा आपण त्याला म्हणतो. पण 179वा म्हणण्याकरता पहिल्यापासून त्यांनी मोजत आले म्हणून तो मोजता आला. कदाचित आपला 200वा सुद्धा असू शकतो कारण त्याच्या अगोदर मोजणारे कोणी नसल्यामुळे. पण आता एकत्रित जी काही जुने फेट्यावाली मंडळी एकत्रित असतील त्यांना थोडंसं असं गुदास्ता काय झालं असं विचारत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. आणि त्या दृष्टीने संदीपान महाराजांना आमची विनंती राहील की पुढच्या वर्षीच्या पत्रिकेत शक्यतो वर्ष किती आहे जरी 1-2 वर्षाचा फरक मागं पुढं झाला पण आतापासून टाकण्याचा आपण आरंभ करावा. कारण आपली पिढी निघून गेल्यानंतर पुढच्यांना तर निश्चित माहितीच राहणार नाही. मग निदान आपल्याला एवढं तरी सांगणारे आहेत की आता माझं 82 वय आहे हां, आणि मग माझ्याही लहानपणाच्या अगोदरपासून चालू झालेला कार्यक्रम मलाही कळत नाही तेव्हापासूनचा सुरू आहे. याचा अर्थ 100 वर्ष होऊन गेलेले आहे. मग पुढच्या पिढीला तो एक आदर्श राहावा म्हणून पत्रिकेमध्ये ते वर्ष सप्ताहाचं असणं आवश्यक वाटतं. विठाला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. वारकरी संप्रदायाची परंपरा ही अत्यंत पवित्र परंपरा आहे. यामध्ये ज्या भाविकांनी, ज्या भगवत भक्तांनी, ज्या सद्भक्तांनी मोहोज खुर्द या ठिकाणी सेवा सुरू केली असेल, पहिलंच वर्ष असेल, फेट्यावाले सर्व एकत्रित आले असतील. कारण पूर्वीचा पेहराव फेटा, धोतर, ती बारबंडी वगैरे ते असायचं. मग तशा दृष्टीने ती सर्व मंडळी एकत्रित आली. त्यांनी निश्चय केला की अखंड हरिनाम सप्ताह उभा करायचा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी सुरू करायचं. आणि सर्व एकत्रित आले. छोट्या खाणी त्यांनी तिथं तो नियम सुरू केला आणि भगवंताकडे मागणं मागितलं असेल काय, नामा म्हणी केशी राजा केला नेम चालवी माझा, अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केली असेल. आणि त्याच प्रार्थनेचं फल म्हणून 100 शेकडो वर्ष होऊन गेले त्यांनी ती केलेली प्रार्थना. पण आज तागायतपर्यंत त्यांच्या प्रार्थनेला भगवान परमात्मा विद्यमान मोहोजकरांच्या रूपाने फल देतोय, ही त्यातली विशेषता आहे. विठाला विठाला आणि म्हणून ते निश्चितच त्या ठिकाणाहून विद्यमान मोहोज खुर्द यांच्याकरिता निश्चितच चांगल्या प्रकारचं आशिष वचन, चांगल्या प्रकारचं कल्याणकारी शब्द आपल्याविषयी ते काढत असतील. कारण का, चालत आलेल्या भौतिक संपत्तीचे इस्टेटदार किंबहुना त्याचा वारस हक्काने चालत आलेला हक्क सगळेच जण बजावताना दिसतात. पण चालत आलेल्या परमार्थाचा वारसा मात्र टिकवणारे बोटावर मोजण्या इतके असतात. मला एक सांगा, घरामध्ये वेगळं निघत असताना माझ्या वाट्याला ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आला म्हणून कोर्टात एखादं भांडण आहे का? पण माझ्या वाट्याला चिमटा आला नाही, पक्कड आली नाही, ते काय चमचा आला नाही, त्याच्यावरून भांडणं असतील. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि देवघर माझ्या वाट्याला आलं नाही म्हणून भांडणारं कुटुंब सापडणार नाही. मला यातून सांगायचं काय की पारमार्थिक वारसा शक्यतो कुणाला नको आहे आणि भौतिकतेचा वारसा मात्र आपोआप सगळ्यांना पाहिजे. नाही मिळाला तर त्याकरता दावा दाखल करून तो मिळवला जातो. विठाला 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 विठाला. आणि म्हणून तसं अपवाद नियम आहे म्हणता येणार नाही, पण तरी देखील संतांचे ते आप्त न होती संत. पण तरी देखील पहा, काही ज्या संतांना भगवत भक्तीचं खरोखर मूल्य कळलं त्यांनी आपल्या भावी पिढीला देखील तशा प्रकारचं वळण लावून दिलं.
आणि म्हणून आदरणीय विठ्ठल महाराजांनी आपल्या जीवनात उभ्या जीवनात केलेला परमार्थ पण पुढच्या पिढीने देखील टिकवावा वाढवावा या हेतूने त्यांनी आपल्या मुलाला काय केलं, महाराज केलं, वारकरी केलं. म्हणजे ही एकंदर वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. असं आहे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होण्याची इच्छा करतो, बरं, मास्तरचा मुलगा मास्तर होण्याची इच्छा करतो, पण क्वचित असं आहे की महाराजांचा मुलगा महाराज होऊ इच्छितो, हे क्वचित आहे. अनेक महाराज असे आहेत त्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर झालेत पण महाराज नाही झाले. विठ्ठल भगवत भक्तीचा वारसा शक्यतो या कलियुगामध्ये नको आहे, पण तरी देखील मोहोज खुर्द या ग्रामस्थांनी आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी उभी केलेली सप्ताहाची परंपरा आज तागायतपर्यंत अव्याहतपणाने टिकवली. आणि म्हणून निश्चितच त्यांचे कल्याणकारी शब्द तुमच्याविषयी निघत असतील. त्यांना स्वाभिमान वाटत असेल आपण सुरू केलेल्या परंपरेविषयी, त्यांना स्वाभिमान वाटत असेल या सर्वांच्या विषयी. आवाल वृद्ध स्त्री पुरुष सर्व एकत्रित येऊन सर्व जातीयतेचे किंवा गोरगरीब श्रीमंतीचे किंवा वेगवेगळ्या उच्चवर्णीय नीचवर्णीय अशा प्रकारचे भेदभाव टाकून देऊन द्वंद्वरहित होऊन सर्व एकत्रित येऊन वारकरी संप्रदायाचं हे दिव्य कार्य करताना ते जिथं असतील तिथून जर पाहत असतील तर निश्चित आपल्याबद्दल त्यांना स्वाभिमान वाटत असेल. विठ्ठल हो. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा अत्यंत उच्च परंपरा. मी बोललो ज्यांनी सुरू केली ते पेहरावेने त्या काळात फेट्यावाले असतील. आणि आता जर आपण श्रोतृवर्गात नजर टाकली तर 2 फेटे दिसतात, 2च आहेत ना, आणि एक तुमच्याबरोबर बोलणारा तिसरा आहे, तो माझा फक्त बोलण्यापुरता आहे. पण फेट्यावाल्यांचं आता हळूहळू काय झाले, लुप्त झाले. मध्यंतरी टोपीचं चांगलं वारं होतं, आता ते देखील कमी होत चाललेलं आहे. आता टोपी फक्त कीर्तनापुरती आहे. एरवी टोपी डोक्यात नाही, ती खिशात असते. म्हणजे टोपीचं देखील वातावरण हळूहळू काय चाललं, कमी होत चाललं. ज्या काळात सप्ताह सुरू केला त्या काळात बहुतेक सर्व मंडळी कशाचे होते, फेट्यावाले पटक्यावाले होते. पण आता तो पेहराव, त्या काळातली ती वागणुकीची असणारी पद्धत, ती सर्व बदलत चालली. पण एक सांगू, न बदलणारं तत्व शेकडो वर्षापूर्वी या व्यासपीठावरती जिथे कुठे सप्ताह आरंभ केला, ज्या व्यासपीठावरती आरंभ झाला तिथे ज्या रामकृष्ण हरीने तो आरंभ केला गेला त्याच रामकृष्ण हरीने आजही देखील सप्ताह सुरू होतो. ही न बदलणारी परमार्थाची रीती. त्या काळात बदलाव ज्याचा झाला, त्या काळातला वेशभूषा, त्या काळातली असणारी चालीरीती, ती ढब परिवर्तन यह संसार का नियम है या न्यायाने प्रापंचिक जेवढ्या गोष्टी आहेत त्या बदल होत जरी चाललेल्या असतील, पण न बदलणारा तो परमार्थ आहे. एक सांगू, भौतिक प्रपंचातील गोष्टी ह्या बदलणाऱ्या असतात आणि जो कधीही बदलत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी रचला. त्या संप्रदायाचा विस्तार भगवान नामदेव महाराजांनी केला. नामातयाचा किंकर तेने केला जेने केला हा विस्तार. नामदेव महाराजांनी विस्तार केला. विस्तारक असणाऱ्या नामदेव महाराजांनी ज्या रामकृष्ण हरीने कीर्तनाची सुरुवात केली तोच परंपरा संबंधाने न बदलणारा परमार्थ आमच्यापर्यंत आला. आज तो आपण न बदल करता पुढच्या पिढीच्या ताब्यात देऊन हळूहळू नंतर यापासून निवृत्त होऊन भगवत चिंतन करून जशी मागची माणसं पुढे गेले ते निधाई झाले, त्या पद्धतीने आपण देखील या प्रवाहामध्ये चालत या वारकरी संप्रदायाचं पावित्र्य जोपासत हळूहळू भगवत चरणी लीन होणार किंवा आपल्या कर्मधर्म संयोगाने आपण लीन होणार. पण चालत आलेला जसाच्या तसा हा संप्रदाय पुढे यावत चंद्र दिवा करू चालू राहणार. विठ्ठल आणि म्हणून मी म्हटलो काय, वेशभूषा बाकीचा पेहराव यामध्ये बदल कालाने होत असतो. पुढे देखील यापेक्षा बदल पेहरावाने होत राहतील. पण न बदलणारं तत्व ते सांप्रदायिक तत्व. रूपाच्या अभंगाने सुरुवात, मध्यंतरी कीर्तनकाराने मग पुढे सरळपंथी रामकृष्ण हरी घेऊन मग कीर्तनाचा अभंग, नंतर सरळ रामकृष्ण हरी झालं, अभंग झाला, विठोबरखमय भजन, नंतर 2 जण येऊन चाल झाल्यानंतर विठ्ठल विठ्ठल भजन,
मध्यंतरी विवरण, प्रस्तावना, विवरण, संपूर्ण भावार्थ संपला की विठोबा रुक्माई भजन, पुढे ज्ञानेश्वर माऊली भजन, पुढे जय विठ्ठल, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली झालं, जय विठ्ठल झालं, पुढे ज्ञानदेव तुकाराम आणि पुंडलिक वर्दे करून समारोप. ही चालत आलेली परंपरा पूर्वी जशी, मध्यंतरी तशी, आपल्यापर्यंत अशी आणि पुढे देखील तशीच. विठ्ठल 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 मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे. ज्या ठिकाणाहून गंगा मैया निघाली, तिचा मध्यंतरी चालत असलेला प्रवास आणि शेवटी सागराला मिळाली तो तिचा शेवटची गती. मग या सर्व प्रकाराचं चिंतन आपण करा. माऊलींच्या दृष्टीने जर पाहिलं तर तिचं निघणं, तिचं चालणं आणि तिचं मिसळणं, या तीनही गोष्टी जेव्हापासून ती उगमाला आली, उदयाला आली, तेव्हापासून तो आज तागायपर्यंत अखंड तिचं ते कार्य चालू आहे. तिचं मिळणं अजून संपलेलं नाही, तिचं चालणं अजून थांबलेलं नाही आणि तिचं निघणंही अजून थांबलेलं नाही. प्रवाह रूपाने तिचं सतत हे चालूच आहे. निघाली म्हटल्यानंतर निघणं थांबलं पाहिजे, चालली म्हटल्यानंतर तिचं चालणं थांबलं पाहिजे आणि मिळाली म्हटल्यानंतर तिचं मिळणं थांबलं पाहिजे. पण मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे. जे आधी नाही खंडले, समुद्री असे मिनले, मध्ये जातचे असे उरले लोका लागे. कशा करता हे कार्य करते? तिचं निघणं थांबवलं नाही तिने, तिचं चालणंही तिने थांबवलं नाही आणि शेवटी समुद्रात मिळणं हेही तिचं थांबवलेलं नाही. त्याचं कारण काय आहे? ते केवळ आणि केवळ का फेडीत पापताप, पोखीत तिरींचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. मग त्या गंगेच्या प्रवाहाप्रमाणे अनुस्यूत निरंतर चालत असणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून या अनुस्यूत वारकरी या प्रवाहाचे आपण एक प्रकारचे अनुयायी या संबंधाने स्वतःला निश्चित काय समजायचं? धन्य समजायचं. आणि भगवंताकडे जसं संत महात्म्यांनी म्हटलंय की आम्ही भगवंताचे दास झालो, तसं आपणही देखील धन्यतेचे उद्गार काढले पाहिजे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आम्ही धन्य आहोत, आम्ही जन्माला आलो, धन्य झालो. त्याचं कारण काय? केवळ जन्माला आलो म्हणून धन्य झालो नाही, तर दास विठोबाचे झालो म्हणून आम्ही काय झालो? धन्य झालो. कारण व्यवहारामध्ये जर पाहिलं तर दास दोन प्रकारचे दिसून येतात. दास नाही बरं का, दासाचे प्रकार भरपूर असतील, मला दासाचं नाही सांगायचं, पण दासाचे प्रकार दोन आहे. एक प्रपंचाचा दास आहे आणि एक परमार्थामध्ये भगवंताचा काय आहे? दास आहे. भगवंताचंही दास्यत्वच आहे आणि प्रपंचाचंही देखील काय? दास्यत्वच आहे. कारे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर वाहावसी. खर खर खरं नाही बरं का, अनुस्वारण द्यायचा. खर खर म्हणजे कोण? गाढव. त्याला वैशाखानंद म्हणतात. वैशाखानंद, वैशाखानंद त्याच्याकडे एक त्याला प्रातिभाषिक शब्द आहे वैशाखानंद. कारण का? दस महाराज. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, त्याला जर पावसाळ्यात चरायला सोडलं तर त्याची तब्येत खराब होते आणि उन्हाळ्यात जर चरायला सोडलं तर त्याची तब्येत सुधारते. का बरं? त्याचं कारण असं आहे, पावसाळ्यात तो जेव्हा चरायला जातो, कोण? वैशाखानंद तो चरायला जेव्हा जातो
तेव्हा चरत असताना तो 4-5 पावलं चरत चरत गेला की मागे पाहतो सारं गवत त्याला तसंच दिसतं. मग त्याची अशी भावना होती की अरे आपण काहीच खाल्लं नाही अजून, खातो भरपूर तो, पण त्याची ती अंगी लागत नाही. कारण त्याची भावना काय राहते, इतका वेळ आपण चरलो पण आपल्याला चरताच नाही आलं, कारण गवत तसंच राहिलं म्हणतो खाली, गवत तसंच शिल्लक राहिलं असा त्याचा भाव होतो. म्हणून त्याची तब्येत रोडावते, खराब होते. आणि जेव्हा उन्हाळा वैशाख मास येतो, सगळीकडे गवत वाळलेलं असतं आणि कुठंतरी 4-2 काड्या आपल्या अशा हिरव्या जेवढ्या असतात तेवढ्या तो खातो, मागं पाहतो सगळं रान मोकळं दिसतं. अरे बापरे, एवढं मी खाल्लं. त्या समाधानाने, त्या आनंदाने वैशाख महिन्यात त्याला आनंद होतो, म्हणून त्याचं नाव वैशाख आनंद. विठ्ठल विठ्ठल. मग त्याची उपमा संत महात्म्यांनी दिलेली आहे. जो प्रपंचाचा केवळ दास झाला त्याच्याकरता, प्रपंचात राहून जो भगवंताचा दास झाला, त्याच्याकरता धन्यता दिलेली. धन्य आम्ही जन्मालो दास. प्रपंच करता करता भगवंताचे दास झालो, ही आमच्याकरता जमेची बाजू. आणि काहीतरी आमचं सद्भक्तीचं, भगवत भक्तीचं किंबहुना पुण्याचा संचय, आणि म्हणून हा परमार्थ आमच्याकडून घडला, हे त्यांचे धन्यतेचे उद्गार. संसाराचा दास होण्यामध्ये धन्यता नाही, पण परमार्थाचा दास होण्यामध्ये धन्यता मिळाल्याशिवाय राहत नाही. आणखी एक सांगू, संसारामध्ये जेवढं जेवढं वय वाढत जातं तेवढं तेवढं वजन कमी होत जातं, आणि परमार्थामध्ये जेवढं वय वाढत जातं तेवढं तेवढं वजन वाढत जातं. परमार्थातलं तैशे नित्यनूतन देखिजे गीता तत्व. जसं गीता तत्व नित्यनूतन आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्या मुखातून निघालेली गीता, त्या गीतेचं चिंतन शिवजी सतत करायचे. आणि शिवजीच्या असणाऱ्या अर्धांगिनी पार्वती मातेने विचारलं, का हो सतत तासनतास डोळे लावून बसलेले असता, कुणाचं चिंतन करता? सतत तासनतास तुमच्याकडे पाहिलं की डोळे बंद, कुणाचं चिंतन करता? मग त्यांनी सांगितलं, मी गीतेचं चिंतन करतो. म्हणले, गीता? अशी कोण गीता आहे जी माझ्यापेक्षा सुंदर दिसते? तिच्या मनामध्ये तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. चमत्कारोनी आश्चर्यकारक होऊन तिने त्या ठिकाणी प्रश्न विचारला. तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. तिचं उत्तर देत असताना शिवजीने सांगितलं, म्हटलं असं आहे, तेथ हरू म्हणे ने निजे. ती गीता नेमकी कशी आहे मला सांगता नाही येणार, पण आता तिथं त्या वाक्यात ज्ञानोबरायांच्या मुखातून निघालेली ओवी. पण भगवान शिवजीने पार्वतीला काय उत्तर दिलं ते ज्ञानोबराय सांगतात. बरं, पार्वतीला जे उत्तर दिलं ते ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय म्हटले, देवी जैसे का स्वरूप तुझे. ते तर हरू म्हणे ने निजे. देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्यनूतन देखिजे गीता तत्व. गीता तत्व नित्य नूतन बदलणार आहे. आज एका श्लोकाचं चिंतन करत असताना त्याचा निघालेला भाव, उद्या त्यावरतीच पुन्हा केलेलं चिंतन आणि त्यातला निघालेला वेगळा आनंद. नित्य नूतनता, नित्य नूतनता. तोच रूपाचा अभंग आहे, पण रोज म्हणत असताना आनंद येतोय. तीच भगवद्गीता आहे, पण जेवढं काय आपण वाचन करू, पुन्हा 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 करू, नित्य नूतनता त्यामध्ये आहे. तसं भौतिक जगतातील एखादं गाणं एकदा कानावर पडलं की माणसं म्हणतात, जाऊ दे ते ऐकलेलं ते नको, आता ते नको म्हणतात. पण रामकृष्ण हरीचा कंटाळा वाटत नाही, रूपाच्या अभंगाचा कंटाळा वाटत नाही. तोच अभंग असू नये असं म्हणत नाही कोणी. आज रूपाचा नको, आज रूपाच्या जागेवर याची दान दे का म्हणू, असं म्हणते का कोणी? नाही म्हणत. कारण का, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. परमार्थ तत्व हे नित्य नूतन आनंद वर्धिष्णू करणार आहे. म्हणून परमार्थामध्ये जेवढं आयुष्य वाढत जातं तेवढं त्यामध्ये वजन वाढत जातं, आणि प्रपंचामध्ये मात्र जेवढं आयुष्य आपलं मिळतं तेवढं त्याला तेवढ्या खस्ता खाव्या लागतात, त्याला तेवढ्या ठोकरा खाव्या लागतात. तुमचं आमचं सोडा, 100 पुत्र असणारा धृतराष्ट्र, त्याची सांभाळण्याची जबाबदारी कोणावर पडली? शेवटी भीमदादावर. आता भीमदादाचा आणि धृतराष्ट्राचा तसा 36चा आकडा. कारण 100च्या 100 पठ्ठ्याने मारले. 100च्या 100 कोणी मारले? संपूर्ण महाभारत वाचलंय आपण. 100च्या 100 पुत्र मारण्याचं सौभाग्य नाही म्हणणार मी, पण बहुमान म्हणून. सौभाग्य नाही म्हणणार, पण बहुमान कुणाला मिळाला? तो भीमदादाला मिळाला. भीमदादाविषयी धृतराष्ट्राच्या मनात तिडीक होती, आणि धृतराष्ट्राच्या बद्दल भीमदादाच्या मनात सुद्धा काय होती? तिडीक होती. पण या दोघांचं प्रेम परस्पर वाढावं म्हणून धर्मराजांनी काय केलं? राजा झाल्यानंतर जबाबदारी टाकली भीमावर,
धृतराष्ट्राचा सांभाळ करायचा. मग वेळच्या वेळेला त्यांना नाश्ता, आता चहा त्या काळात होता की नाही मला काही माहिती नाही, हां, पण त्यांना वेळच्या वेळेला जे पाहिजे ते गोळ्या, औषधं, दूध वगैरे, तूप, काय 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 त्यांना ते द्यायचे. पण भीमदादाचा स्वभाव कोणता की 100 पुत्र मारल्यानंतर या माणसाच्या मनामध्ये माझ्याबद्दल इतकं विष की माझा करू कसूर मार पुतळा त्याच्या समोर, त्या पुतळ्याचं लोहाचा पुतळा पूर्ण असणारा पोलादी पुतळा, पण त्या पोलादी पुतळ्याचं त्याने काय केलं, पीठ केलं, अक्षरशः असं आलिंगनामध्ये चूर्ण केलं. जर मी याच्या कचाट्यात सापडला असतो तर माझं याने भरीतच केलं असतं. आणि म्हणून भीमाला त्याचा राग. आणि मग जाता येता त्याला लागेल त्या वस्तू तो द्यायचा, पण जाता येता घे घे, राहिलं का एक तरी तुला द्यायला, माझ्याशिवाय आहे का पर्याय. आता असं बोलल्यानंतर त्याला ती अंगी लागेल का हो, हां, घे घे डुचक्या आंधळ्या या वाक्यात. बरं, देताना फॉर्मॅलिटी म्हणून बाकीचं सगळं करायचं, पण त्या सेवेमध्ये काय नव्हतं, प्रेम नव्हतं. जेवढं वय वाढलं 100 पुत्र असणारा धृतराष्ट्र, पण आपल्या पुतण्यांकडून तो काय झाला, उपलक्षित झाला. त्याच्या ठिकाणी त्याचा एक प्रकारचा त्यांचा काय झाला, तिरस्कार निर्माण झाला. शेवटी वैतागून तो या सर्वांना वैतागून शेवटी तो अरण्यात गेला, तपश्चर्या करण्याकरता गेला. पुढचा भाग मला सांगायचं नाही. त्यालाही देखील गीता ऐकलेलं तिथं त्याला स्मरण झालं वगैरे वगैरे. पुढचा तो भरपूर इतिहास आहे, तो सांगून मी आपला वेळ घेणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्रपंचामध्ये किती वर्ष राहिले तरी वजन, जेवढं वय वाढत जातं तेवढं वजन कमी कमी होत जातं. आणि परमार्थामध्ये जेवढं दिवस तुम्ही व्यतीत कराल तेवढं तेवढं वजन वाढत जातं. विठाला विठाला आणि म्हणून संसाराचा दास होऊन त्या ठिकाणी अवहेलना सोसण्यापेक्षा परमार्थाचं दास्यत्व स्वीकारून या ठिकाणी काय करावा, आपल्या जीवनाचा खरा परिणाम आपण ओळखून घ्यावा. या शरीराला आल्यानंतर, या देहाला आल्यानंतर आपण काय करावं, काय करू नये, ध्येय काय आहे, उपादेय काय आहे, त्याज्य काय आहे, टाकण्यास योग्य काय आहे, घेण्यास योग्य काय आहे, या सर्व गोष्टी आपल्याला वेळेच्या आत समजल्या तर बरं आहे. हां, नाही तर मग काही माणसं आमच्याकडे येतात हातामध्ये काठी घेऊन आणि मग अंग असं कापत असतं, लटलट लटलट कापत असतात. म्हणले काय बाबा कुठं जायचं, बाबा आहेत का बाबा, आता चालले बाबावर पाय देऊन, हां, बाबाला पार तुडून चालले पुढे, बाबा आहेत का बाबा. म्हणलं काय करायचं, म्हणे माळ घालायची. म्हणलं का बरं, नाही आता कुठं दात राहिले म्हणे, हां, म्हणजे आता माळ घालायची. हां, संपूर्ण जीवनामध्ये जोपर्यंत सशक्त शरीर होतं तोपर्यंत संसारामध्ये व्यतीत केले, आणि आता शेवटी 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 भगवंताचं दास्यत्व पत्करून लाभ नाही असं नाही म्हणणार मी. 1 तास उरला खटवांगरायाशी भाग्यदशा कैची प्राप्त झाली. जर त्याची त्या ठिकाणी फलोन्मुख झाली अवस्था तर खरोखर त्याचं कल्याणच आहे. इथं अकल्याण कोणाचं होणार नाही. आहे त्या अवस्थेत, आहे त्या घडीला ज्या दिवशी विचार निर्माण झाला त्याच क्षणी आपण काय करावं, ये भक्तीचे वाटे लाग झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग जेने पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्या क्षणाला हा विचार निर्माण झाला तो क्षण धन्यतेचा असतो. मला सांगायचं काय की या भगवंताच्या शरणांगतीचा मार्ग स्वीकारत असताना जोपर्यंत आपण कळते सुरते झालो तेव्हाच जर अंगीकारला तर त्याचा बेनिफिट अर्थात असणारा फायदा हा काय असतो, 10 गुणांनी जास्त असतो. आता ही छोटी छोटी मुलं हे भविष्य आहे, किती गोंडस दिसतात. मग आता गावात काय फक्त एवढे 3-4च आहेत का, नाही, पण या सर्वांच्या मधून त्यांची फलोन्मुख झाली अवस्था, त्यांचं काहीतरी पूर्व भाग्य, चांगल्या परंपरेत जन्माला आले, आणि अशा चांगल्या व्यासपीठावरती आता याच वयात टाळ घेतल्यानंतर पुढे 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 अजून सद्गती मिळत गेली, चांगल्या प्रकारची संगती मिळत गेली. हे भविष्यातले मोठे टाळकरी होतील, उद्याचं हे आपले चालवणारा या परमार्थाचा गाडा ओढणारे ते होतील, अशा पद्धतीचे होतील. पण याच वयात त्यांनी हा मार्ग स्वीकारल्यामुळे ते धन्य आहेत. पण अनेक मुलं असूनही ते जर इकडे येत नसतील तर मग कसं असतं माहिती का, भाराभर चिंध्या काय ते एक न धडण, हां, ते तशा होत असतात. मग त्याकरता आपल्या पाल्यांना योग्य संस्कार मिळण्याकरता डीजे पुढे नाचवण्यापेक्षा वारकरी संप्रदायाच्या या धर्ममंडपामध्ये नाचवण्याची सवय लावा. विठ्ठला विठ्ठला या धर्ममंडपामध्ये नाचल्यानंतर, या ठिकाणी येऊन पावली खेळल्यानंतर नाचतो गातो आनंदे त्या ठिकाणी
सोपे वर्म आम्हा सांगितले संती हाती टाळ दिंडी घेऊन नाचा. मग टाळ मृदंग यांच्या गजरामध्ये नाचण्याने धन्यता प्राप्त करून देणारा हा परमार्थ आहे. म्हणून या स्टेजवरती नाचवण्याकरता मुलांना वेळीच पाठवा. त्याच्या मुखामध्ये शिव्या बसण्याच्या आत त्याच्या मुखात अभंग बसवा, सुभाषित बसवा. त्या माध्यमातून गीतेचे श्लोक पाठ करून घ्या, सूत्र अष्टक वगैरे पाठ करून घ्या. या माध्यमातून तो मोठं झाल्यानंतर मग षष्ठी विभक्तीचा प्रयोग करणार नाही. षष्ठी विभक्तीचा प्रयोग करणार नाही. चाचीचे योग्य त्या वयामध्ये योग्य संस्कार झाल्यानंतर त्याच्यावरती काय होतो, परिणाम होतो. जुने माणसं म्हणायचे बा, ओली काठी चोपल्याने चोपते, आणि ती जर वाळली तर ती फास घालण्याच्या योग्यतेची राहत नाही, ती नियमामध्ये येऊ शकत नाही. आणि आपल्यालाही ते मान्य आहे. कसं, जर आपण भगवंताच्या दर्शनाला जातो, आता श्रावण मास चालू आहे, मग कोणी शिवजीच्या दर्शनाला जाते, कोणी विष्णू भगवंताच्या दर्शनाला जाते. मग घरून आपण निघाल्यानंतर देवाला अर्पण करण्याकरता काय घेऊन जातो, फुलं घेऊन जातो. मग फुलं घेऊन जात असताना देवाला अर्पण करायचे म्हटल्यानंतर झाडाला काही कालचेही फुले आलेले असतात, जे सुकलेले असतात, आणि झाडाला ताजी फुलं असतात. पण देवाला अर्पण करण्याकरता आपण कोणते फुलं घेतो, ताजे फुलं घेतो. का बरं? मग सुकलेले फुलं देवाला चालत नाहीत का? म्हणजे सुकलेले नको, ताज्या फुलामध्ये काय आहे, भगवंताला अर्पण करण्यामध्ये तो आनंद आहे. तसं आपणही ताजे तवाने असताना भगवंताच्या चरणी समर्पित होण्याचा भाव का आपण निर्माण करू नये. परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा. फुल दे परिमळ गेलिया ओस फुल दे, आयुष्याचे वटी देह तैसा, आयुष्याचे वटी देह तैसा. परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, देह तैसा. परिमळ गेलिया, परिमळ निघून गेल्यानंतर ते फूल ओस पडल्या जातं. ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. सगळा रस संसारामध्ये निघून गेला, नंतर इकडे आला की तेवढा फायदा होणार नाही. पण जर वेळेच्या आत आणि लगोलग वेळेचं महत्त्व कळाल्यानंतर, या शरीराचं महत्त्व जाणून घेतल्यानंतर त्याने वळावं, आणि यात पोटतिरकीने सर्व संत महात्मे आज तागायतपर्यंत जाग करत गेली. वेदाने जाग केलं. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत, शूरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. कवी, मुनी, ऋषी, जपी, तपी, संन्यासी या मंडळींनी जगाला सावध करण्याकरता प्रयत्न केले. शास्त्र झाले, त्यांना समजून सांगण्याकरता टीका झाल्या, 18 प्रकारचे पुराण झाले, पण तरी देखील कोणी जागा होताना दिसत नाही. भगवान स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेच्या माध्यमातून सांगितलं, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम, अनन्या चिंतयन्तो माम, वगैरे 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 त्यांनी देखील सांगून गेला. मग माऊलीने विचार केला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं तरी लोक जागे झाले नाहीत, वेदाने सांगितलं, शास्त्राने सांगितलं, पुराणाने सांगितलं, पण तरी देखील लोक समाज जागा होत नाही. मग यांना जाग करण्याकरता काय नेमकं कशावरती यांचा विश्वास बसलाय? ज्ञानोबराय एकांतामध्ये गेले, सद्गुरूंचं स्मरण केलं, आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे काय, की यांचा कशावर तरी भरोसा बसलेला आहे. आणि म्हणून एवढे सगळे वेद, शास्त्र, पुराण श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय, हे यांच्यामध्ये घुसत का नाही? तर त्याचं कारण यांनी कशावर तरी विश्वास ठेवलाय. हे कोणत्या तरी एका पदार्थावर अवलंबून आहेत, आणि त्या पदार्थाचा नेमका शोध ज्ञानोबरायांनी घेतला. कारण ज्ञानोबराय हे प्रज्ञा एक प्रकारचे, त्यांना क्रांतदर्शी विद्या, क्रांतदर्शी ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांना भूत भविष्य सर्व प्रकारचं काय आहे, ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या त्या प्रभावाने ज्ञानोबरायांनी सर्वांचं दुःख ओळखून घेतलं. म्हणजे यांच्या दुःखाचं नेमकं कारण काय? एवढे उपदेशाचे ढोस असताना हे सावध का होत नाही? तर त्याचं कारण असं आहे, यांना प्राप्त झालेलं 3.5 हाताचं हे जे शरीर आहे,
या शरीरावरती यांचा भरोसा बसलेला आहे. पण या ज्या शरीराचा त्यांनी भरोसा धरलेला आहे, ज्याला हे खरं समजतात ते शरीर खोटं आहे, पण या खोट्याचा त्यांनी भ्रम धरलेला आहे आणि वाणीने मात्र विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. मग यांना सुखाचा पत्ता मिळेल कसा? त्याकरता ज्ञानोबराय सांगतात, अरे बाबा भ्रम टाकून दे आणि भ्रम धरिसी या देहाचा, भ्रम धरिसी या देहाचा, धरिसे या देहाचा, भ्रम धरिसे या देहाचा, भ्रम धरिसी या देहाचा, भ्रम धरिसी या देहाचा. धरिसे या देहाचा, भ्रम धरिसे या देहाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा, मने कारे वाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा, मने कारे वाचा, पडोनी जाईन कलेवर, पडोनी जाईन कलेवर, भ्रम धरिसी या देहाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा. विठ्ठल म्हणे करे वाचा, वाचा. भ्रमधरिसी या देहाचा, विठ्ठल म्हणे का रे वाचा. तुझी वाणी विठ्ठल विठ्ठल म्हणते का? आणि शरीराचा भ्रम धरलेला आहेस का? भ्रमधरिसी या देहाचा, शरीराचा भ्रम धरलेला आहे आणि वाणीने विठ्ठल विठ्ठल म्हणतो का? जसं एक जुने बाबा गावात तिकडं तिकडं फिरणाऱ्या एका तरुणाला समजून सांगायचे, काय रे, काही उद्योग धंदा कर, काम धंदा कर, काहीतरी शेतीवाडी कर. पण तो मुलगा जिथे पाहिलं, जेव्हा पाहिला तेव्हा या टपरीहून त्या टपरीवर, त्या टपरीहून त्या चौकात, त्या चौकातून इकडे तिकडे नुसता भटकत असायचा. अनेकदा त्याला सांगून पाहिलं, पण तो काही उद्योगधंदा करताना दिसला नाही. पण जुन्या काळातील तो मनुष्य त्याने काय केलं, म्हणजे एवढं याला आपण पोट तिडकीने सांगतो, हा काही ऐकत नाही, नेमकं काय कारण असावं. म्हणून त्याने एका जवळच्या नातेवाईकाला विचारलं, म्हणे का तो तुमचा तो पाहुणा अमक्या अमक्याचा मुलगा, मी त्याला 1000 वेळेस सांगितलं असेल, सुशिक्षित आहे, चांगला आहे, तरुण आहे, काहीतरी उद्योगधंदा कर, पण तो काम करताना दिसत नाही. म्हणले बाबा त्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. म्हणले का बरं? मग त्याचं असं झालं, तो सारून घेण्याकरता माती आणायला गेला, पांढरी माती आणण्यासाठी, पुढे वाड्याची माती आणायला गेला. आणि तिथे गेल्यानंतर टिकावाने खोदत असताना खोदता खोदता त्याला काय सापडलं? कीर्तनात लवकर सापडतो, कीर्तनात वेळ लागत नाही त्याला. तसा खोदून खोदून आणि तिकडं प्रकार करून आणि ते चिटूक चाटूक करून आयुष्य जातं तरी सापडत नाही. पण कीर्तनात मात्र धनाचा अंडा लवकर सापडतो. हा कीर्तनाचा फायदा आहे. आणि तुमच्याच मुखातून आलं धनाचा अंडा सापडला हो. मी काही सांगितलंही नव्हतं, तुम्हीच म्हटले, म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे कीर्तनात धनाचा अंडा सापडतो. म्हणून जास्तीत जास्त संख्येने येत जा उद्यापासून. बरं, मग तो धनाचा अंडा त्याला सापडलेला आहे. काबाड कष्ट करून जे मिळवायचं ते त्याला अगोदरच मिळालेलं आहे. आणि म्हणून तो आता उद्योगधंदा करताना दिसत नाही. म्हणजे त्या तरुणाचा त्या धनाच्या हंड्यावर काय विश्वास आहे, त्या धनाच्या भरोश्यावरती तो काही काबाड कष्ट करत नाही. म्हणून त्याला सांगण्याची आता काय नाही गरज नाही. हे निघालं उत्तर, बरोबर आहे. तिथं ते बसलं. पण नेमका आता यांना कोणता धनाचा हंडा सापडला? ज्ञानोबरायांनी विचार केला. त्याला तर धनाचा हंडा सापडला म्हणून तो निश्चिंत झाला. पण या शरीराला आल्यानंतर यांना कोणता असा धनाचा हंडा सापडला जितके बिनधास्त राहिलेत? म्हणजे कसे, जसं 100 छिद्राची नाव असावी. ऐकताय ना कीर्तन? नाव किती छिद्राची, तसं नावेला किती छिद्र चालतात? छिद्रम त्यजंती पंडिता. म्हणजे नाव छिद्रेला नाव, छिद्राला नाव का नावाला छिद्र? नावेला छिद्र चालत नाही.
बर, पण ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला अत्यंत गोड. ते म्हटले शतजर्जर नावे रिगोनिया निश्चिंत केवी व्हावे कैशेनी उघडिया असावी शस्त्रवर्षी. ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात काय म्हणले 100 छिद्राची नाव आहे. किती? हा, नावेला एक सुद्धा छिद्र चालत नाही. पण 100 छिद्राच्या नावेत एखादा बसल्यानंतर त्याने निश्चिंत बसावं का? हा, 100 छिद्राच्या नावेत बसल्यानंतर त्याने निश्चिंत बसावं का? शतजर्जर नावे रिगोनिया निश्चिंत केवी व्हावे. अरे 100 छिद्राच्या नावेमध्ये बसलात मग निश्चिंत बसलात. आणखी एक पुढे सांगितलं कैशेनी उघडी असावी शस्त्रवर्षी. शस्त्रास्त्रांचा वर्षाव चालू आहे. पाऊस पाण्याचा नाही, कशाचा वर्षाव आहे? शस्त्रांचा वर्षाव आहे. भाले, तलवारी, बाण, शस्त्र, अस्त्र, मंत्रतंत्राने सोडलेले अस्त्र यांचा वर्षाव होत असताना चिलखत न घालता, कुठल्याही प्रकारचं अंगरक्षण करणारं वस्त्र न घालता त्यांच्यामध्ये जर गेला तर तो निश्चिंत जाईल का? नाही जाणार. ज्ञानोबा कैशेनी उघडी असावे. उघड्या अंगाने शस्त्राचा वर्षाव चालल्यानंतर जसं जाणं योग्य नाही, 100 छिद्राच्या नावेत निश्चिंत बसणं योग्य नाही, तसं शरीराला आल्यानंतर या शरीराचा भ्रम धरणं योग्य नाही. विठाल विठाल पहिली गोष्ट भ्रम म्हणजे काय हे आपल्याला कळालं पाहिजे. कशाला भ्रम म्हणावं? भ्रम म्हणजे नेमकं काय हे पहा. जो व्यक्ती वस्तू पदार्थ जसा नाही त्या वस्तू व्यक्ती पदार्थाला जसं नाही तसं समजणं म्हणजे भ्रम. चांगली व्यक्ती आहे त्याला चांगलं न समजता वाईट समजणं त्या व्यक्तीविषयी काय आहे? भ्रम आहे. वाईट व्यक्ती आहे वाईट व्यक्तीला चांगलं समजणं भ्रम आहे. रात्रीच्या वेळेमध्ये भजनाला गेलो तेव्हा काही नव्हतं, पण रात्री भजन उशिरा सुटलं, निघालो वापस तर काही अंतरावर चंद्राच्या प्रकाशामध्ये असा भला मोठा माणूस असा उभा असलेला दिसला. बर, पण जाताना तिथे बाबळीचं झाड होतं आणि मेंढपाळाने काय केलं, त्या बाकीच्या शेळ्या मेंढ्यांना तो पाला खायला मिळावा म्हणून गोड्या बाबळीचं ते संपूर्ण काय केलं, ते डाळून काढली बाबळ आणि फक्त खोडच उभं राहिलं. असं जाताना तर झाड होतं पण येताना त्याने पाहिलं तिथं काय आहे, लांबून त्याने पाहिलं होतं खोड, पण खोडाला खोड न समजता तो काय समजतोय, कोणीतरी माणूस आहे, कोणीतरी चोर आहे, आता मला लुटतोय की काय. पहा तिथे स्थानू आहे, स्थानू म्हणजे खांब आहे किंवा खोड आहे. मग त्या स्थानूवरती पुरुषाचा काय झाला, याला भ्रम. स्थानूवरती कशाचा भ्रम? पुरुषाचा भ्रम. बरं जाऊ दे, हे दृष्टांत आता दिवस रात्रीचा, पण त्यापेक्षा मंद अंधकाराचा घेऊ थोडासा अगोदरचा. म्हणजे कधी सूर्यास्ताला गेलेला आहे म्हणजे चाललेला आहे आता, आणि पूर्ण अंधार अजून पडलेला नाही, पूर्ण प्रकाशही नाही. अशा अवस्थेमध्ये आपल्या अगोदर एक म्हशींचा कळप गेला आणि त्या म्हशीमध्ये उधळणारी म्हैस असते, तिला आमच्याकडे उधळ मानकी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? हा, तेच शब्द आहे ना, उधळ मानकी. मग ती उधळू नये म्हणून तिच्या गळ्यात काय बांधलं जातं? लोडणं बांधलं जातं. पण ती इतकी उधळ मानकी, तिने ते लोडणं बरोबर शिंगात गुतून तोडलं, ते दावं तोडलं, दावं एकीकडे पडलं, लोडणं एकीकडे पडलं, म्हशींचा कळप गेला निघून. त्या माणसाच्याही लक्षात आलं नाही, तो कळप गेला पुढे निघून. पण योग असा, आपण त्या रस्त्याने चाललो आणि मंद अंधकार आहे, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधारही नाही, थोडंसं झावळं फक्त दिसतंय ना, अंदाज धरून आपण चाललो, तितक्यामध्ये असं 10-5 फुटावरती असं आडवं काहीतरी पडलेलं दिसलं. हे काय आहे कळलं नाही, पूर्ण ज्ञान झालं नाही. इदम रूपाने सामान्य ज्ञान झालं आणि विशेष रूपाचं अज्ञान झालं. त्या दोन्हीचा विवेक समजला नाही आणि त्यातून भ्रम झाला. काय? साप 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 साप. इथं नाही बरं का, तिथं भ्रम झाला. भ्रम झाल्यानंतर साप म्हटल्याबरोबर जागेवर थांबला. थांबल्याबरोबर काही वेळानंतर तिकडून एक मनुष्य आला. त्याच्याकडे मोटरसायकल होती म्हणा किंवा कंदील होता, पोथीला जायचं म्हणा, काहीतरी म्हणा. हां, मग तो आला. मग त्या कंदिलाच्या किंवा त्या प्रकाशामध्ये लक्षात आलं की ते साप नसून काय आहे, दोरी आहे. आता ती दोरी पटकन घेण्याकरता तो धावला. बरं, दोरी घेण्याकरता धावला. मग दोरीवर ज्या काळात साप दिसत होता त्या काळात तिथं साप होता का नव्हता? नव्हता. बरोबर आहे ना, साप नव्हता. बर, तिथं साप नव्हता तर मग याला घाम कसा आला? घाम आला का नाही? घाम खरा आला का खोटा आला? साप जर खोटा आहे
तर घाम खोटा यायला पाहिजे होता. पण साप जर खोटा आहे पण घाम खरा कसा काय आला? ज्ञानोबरांनी उत्तर दिलं, किरडू तरी कापडीचे परी लहरी येत होतिया साचे, वाया मरतया जीवाचे श्रेयत्वा घेतले. किरडू शब्द वापरला तुम्हा आम्हाला कळावा म्हणून. तिथे आहे दोरी, सुताची दोरी. मग त्या दोरीला दोरी रूपाने न कळल्यामुळे विपरीत ज्ञान झालं. इथे सर्प आहे, तिथे होती दोरीच, आहे दोरीच, राहणार दोरीच. बस. पण भ्रमकालामध्ये दोरी वाटली नाही, भ्रमकालामध्ये तिथं सर्पच वाटला. आणि म्हणून त्याला आलेला घाम कसा आहे? खरा आहे. आलेला घाम जरी खरा असला पण घामजन्य जो दिसणारा भासणारा पदार्थ आहे तो मात्र काय आहे? मिथ्या आहे, खोटा आहे. पण खोट्या पदार्थाचं ज्ञान वास्तविक तिथे असलेल्या पदार्थाच्या ज्ञानाने काय होतं? नष्ट होत असतं. दोरी रूपाने कळल्याबरोबर तिथं असलेला साप कुठे गेला? साप कुठे गेला? साप कुठे गेला? म्हणले दोरीत गेला. मग दोरीत जर गेला तर मग दोरी विषारी झाली का? दोरी विषारी झाली नाही. म्हणजे साप नावाचं काही नव्हतंच मुळी, पण साप नावाची केवळ कल्पना होती. बस. केवळ कल्पना मात्र. प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ त्याला केवळ मिथ्या रूपाने जो असतो असा जो भासणारा पदार्थ त्याला म्हणतात भ्रम. त्याला म्हणतात भ्रम. म्हणजे दोरी असताना दोरीला दोरी न समजता दोरीला काय समजणं? साप समजणं. बरं, आता ते जाऊ द्या. एक हरिण आहे. हरिण पाणी तहान लागली, पाणी पिण्याकरता गेलं. मग वड्याला पाणी आलेलं होतं. पाणी पित असताना त्याला वाटलं आत्ताच ताजं पाणलोट हे आलेलं पाणी आहे म्हणून हे थोडंसं गढूळ आहे. हागा गावरसे भरले, गावरसाने ते भरलेलं पाणी आहे, गढूळ आहे. म्हणजे हे पिण्यापेक्षा काय करू? तिकडं लांब दुपारच्या भरी 100 फुटावर पुढे दिसणारं काय आहे? चांगलं चकचकीत पाणी दिसतंय. हे गढूळ पाणी पिण्यापेक्षा ते पाणी पिण्याकरता जाऊन ज्ञानोबराय बोलले, बहुमृग जळ देखोनी डोळा, थुंकीजे गिळिता अमृताचा गळाला. आपण पित असलेलं अमृता समान पाणी थुंकून टाकून देतं आणि त्या चांगल्या पाण्यानं उडी मारून पलीकडे ते दिसत असणारं जे पाणी आहे चकचकीत दिसतं त्याला काय म्हणतात? मृगजळ म्हणतात. कधी कधी रोडला चालत असताना डांबरी रोडवरती सुद्धा आपल्याला दूर असं तळं असल्यासारखं दिसतं पहा. मग ते पाणी पिऊन आपली तहान भागेल का? ज्ञानोबरायांनी बोललेलं आहे पहा त्याच्या बाबतीत सुद्धा. मृगजळाची गातळी ती दिठी दुरुणीची निहाळी, ते हे वाचून तेने पाणी साळी केळी लावशी काही. आणि असं पीक काढलं ज्ञानोबरायांनी. दृष्टांत देण्याकरता पीकही असं काढलं, साळी आणि केळी ह्या दोघांनाही 6-6 महिन्यांनी एकदाच पाणी लागतं. बरोबर आहे का? 6-6 महिन्यांनी एकदाच पाणी लागतं साळीला आणि केळीला. अहो ह्या दोघं असे साळी आणि केळी त्यांना इतर पिकापेक्षा सर्वांपेक्षा जास्त काय लागतो? पाणी लागतं. बरं का? केळीपेक्षा साळीला तर पाणी डुब करणारं पाणीच लागतं. पाण्यातच लावावं लागतंय. ते पाणी असेल तरच उगवतंय ते. बस. मग आता साळी आणि केळी निवडून काढले 2 धान्य, केळी आणि साळी. हे कशावरती लावायचे म्हणले? मृगजळाची गातळी. मृगजळाचे फार मोठे तळे आहेत माझ्या रानाच्या बाजूला आणि त्याच्या भरोशावरती मी काय लावणार आहे? साळी आणि केळी. काय लावीशी काही हे लावून चालणार नाही, कारण ते फक्त दिसणारं आहे. बरं, मृगजळ हे फक्त दिसण्यापुरतं दिसतं आणि त्याचं ज्ञान आपल्याला असतं म्हणून आपण त्याच्या जोरावर साळी केळी लावत नाही. पण मृग नावाचा प्राणी अर्थात हरिण मात्र त्या पाण्याला पाणी समजतो म्हणून त्या पाण्याला सुद्धा काय नाव दिलं? मृगजळ. हरणाचं पाणी. बस. बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळिता गळाळा. आणखी एक दृष्टांत त्याच्यातच आहे पहा. तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. गळ्यामध्ये परीस होता. परीस. संसिष्टीवाल्यांचं नाव काय? टोकशे भाऊ. आता हा जो माईक आहे ना तुमचा, या माईकला जर तो दगड लावला तर हा संपूर्ण माईक कशाचा होणार? सोन्याचा. असा तो दगड माझ्याकडे आहे, नंतर देईन तुम्हाला. बरं. मग तो दगड याला लावल्याबरोबर त्याचं काय होणार? सोनं होणार. सोनं. हे जेवढे तुमचे पाईप आहेत या पाईपला त्याचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचं काय होणार? सोनं होणार. असा दगड. पण त्याचं महत्त्व त्याला नव्हतं. फक्त आपल्या गळ्यात काहीतरी दगड आहे म्हणून त्याने आपल्याला बांधलेला. पण तो गेला स्नानाला आणि दुपारच्या वेळेस स्नान केलं, डुबकी मारून बाहेर आला. अंग पुसत असताना त्याच्या लक्षात आलं उन्हात चकाकणारा एक पदार्थ पाहिला. 100 फुटापर्यंत असा लांब चकचक. त्याला वाटलं चांदीच आहे.
आणि मग त्याने काय केलं, म्हणले हे दगड वेडा वाकडा घालण्यापेक्षा हा तोडून फेकून दिला. हा तोडीला परिसू, बांधिला गळा, गळा बांधिला जो परिसू तो तोडला, तोडून टाकला, फेकून दिला आणि निघाला. लगबग लगबग तिथं जाऊन पोहोचला. जिथे चमकणारा पदार्थ दिसत होता तिथे जवळ जाऊन उचलला पदार्थ. काय हाताला लागलं, शुक्तिका लाभे. शुक्तिका म्हणजे काय, शिंपला. हातात शिंपला पडला. शिंपला दुरून चांदीसारखा चकचक दिसतो. याला वाटलं चांदीच आहे, पण असलेला परीस फेकून दिला आणि चांदीच्या तो मागं लागला. मला काय सांगत यातून, असे भ्रमाचे काय असतात, हे पदार्थ असतात. वस्तू व्यक्ती पदार्थ जो जसा नाही त्याला तसं समजणं, याचं नाव आहे भ्रम. तसं तुम्हाला आम्हाला प्राप्त असलेलं 3.5 हाताचं हे शरीर. किती? 3.5 हाताचं. म्हणजे 3.5 हाताचं कसं काय, घुलेबाबांनी पाठात सांगितलं. वैकुंठवासी परमपूज्य परमादरणीय घुलेबाबा आपल्याच तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व, युगपुरुष त्यांना आपण संज्ञा देऊ. घडवले त्यांनी माणसं, तेही घडले. आम्ही घडलो, तुम्ही बी घडा ना. देवगडचे बाब म्हणत असतात, म्हणजे आम्ही घडलो, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. तर त्याच्यात खरं काय आहे, त्यातलं खरं काय आहे, आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. बिघडाना नाही, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा, ते वेगळं आहे. आम्ही घडलो तसे तुम्हीही घडा, हा त्याचा अर्थ आहे. तर त्या माध्यमातून घडलेलं जीवन, सर्वांना घडवलेलं जीवन, परमादरणीय वैकुंठवासी घुलेबाबा त्यांनी पाठात सांगितलं. म्हणजे औट हात मोठके शरीर जात जितुके, औट हात मोठके. जसं अभंग आपण प्रसिद्ध असतो, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आऊट म्हणजे काय, आऊट म्हणजे आऊट नाही, आऊट म्हणजे काय, जसं 1.5 म्हणजे काय, दीडला आपण काय म्हणतो, 1.5लाच आपण काय म्हणतो, दीड म्हणतो. पण दीड म्हणजे 1.5 नाही का, 1.5 आहे ना, पण 1.5 न म्हणता आपण 1.5ला काय म्हणतो, दीड म्हणतो. बरं 2.5 त्याला 2.5 म्हणतो, 2.5ला काय म्हणतो, 2.5 म्हणतो. तसं 3.5ला काय म्हणायचे, आऊट म्हणायचे. 3.5ला काय म्हणायचे, पण ते थोडंसं आऊट झालं आपल्यातून, म्हणून आपल्याला माहिती नाही. आपल्याला माहिती नाही, आपल्याला दीड माहिती आहे, 2.5 माहिती आहे, आऊट माहिती नाही. पूर्वी आऊटकी होती, मग ते आऊटकी निमकी वगैरे ते असायची, ती भाषा होती. तर आऊट म्हणजे 3.5. मग 3.5 हाताचं हे शरीर जात जितुके, आऊट हात मोठके. आऊट म्हणजे 3.5 हाताचं आपलं शरीर. म्हणजे 3.5 हात कसं काय, मग आता काय करा, एक सुतळी घ्या, दोरी घ्या, आणि हे आपलं इथं टुचकी मारल्यानंतर करंट लागतो पहा, लागतो का, नंतर पहा कीर्तन झाल्यावर, हां इथं असं करंट लागतो. इथून मधल्या बोटापर्यंत 1 दोरी, 2 दोरी, 3 दोरी, आणि नंतरची एक बरोबर काय घ्या, अर्धी घ्या. आता ही 3.5 हात दोरी केली ना, मग भिंतीला जाऊन अशी मार्किंग करा बरोबर 3.5 हाताची. नंतर त्याच्या खाली असं बरोबर जाऊन उभे राहा. बरोबर तितकंच परिमाण घडलं पाहिजे. फक्त एक काम करा, काय काय, आपल्या हाताचं माप घेतलंय ना, तर आपलंच माप घ्या, नाही तर एरवी दुसऱ्याचं माप घेण्यातच आपलं आयुष्य चाललंय. म्हणून म्हटलो विठ्ठल विठ्ठल बरोबर 3.5 हाताचं शरीर आपलं भरतं. फक्त आपल्याच हाताने आपल्या शरीराचं काय घ्यायचं, माप घ्यायचं. 3.5 हाताचं प्राप्त असलेलं हे शरीर राहणार आहे की जाणार आहे, तसं आपण समजतो, फक्त म्हणण्यापुरतं समजतो. पण जाणार आहे असं वाटतं का आपल्याला, नाही वाटत तसं. कारण का त्याच्याविषयी तसा काय झालेला, आपल्याला भ्रम झालेला. हे राहणार आहे असा आपला निश्चय आहे, तो भ्रम आहे आपला. बर, हे राहणार आहे असा आपला भरोसा आहे त्याच्यावरती. बर, हे राहणार नाही याला राहणार समजतो. आणखी एक सांगू, शरीर सुखरूप आहे की दुःखरूप आहे, शरीर दुःखरूप आहे, पण शरीराला आपण कसं समजतो, सुखरूप समजतो. बरं, आणखी एक प्रश्न मला विचारायचा, शरीर अपवित्र आहे की पवित्र आहे, शरीर पवित्र आहे की अपवित्र आहे. अहो शरीरासारखं अपवित्र जगात दुसरं काही नाही. काय लक्षात आलं, या शरीरासारखं 3.5 हाताच्या या शरीरासारखं अपवित्र जगात दुसरं काही नाही. मी नाही, ज्ञानोबराय बोलतात, नाही अपवित्र शरीर आहे से. विठ्ठल विठ्ठल अहो हे इतकं अपवित्र आहे की याच्या संगतीत चांगले पदार्थ याला द्या, चांगले पदार्थ याला द्या. आज एकादशीचे मी नावं घेणार नाही, पण चांगले पदार्थ याला द्या. याच्या संगतीत काही काळ राहिल्यानंतर, काही काळ कशाला,
पदार्थ खाल्ला आणि लगेच उलटी जरी केली तरी त्या पदार्थाच्या विषयी आकर्षण राहत नाही, त्या पदार्थाला मळामध्ये परिवर्तित करतंय. इतकं शरीर अपवित्र आहे. नाना सुद्रव्ये गोमटी शरीरी झाली या पैठी हो निठाती किरीटी मळची जेवी. बस मलामध्ये परिवर्तन करवणारं हे शरीर आहे. शरीरा इतकं अपवित्र जगात दुसरं काहीच नाही. बस इतकं अपवित्र शरीर असताना या शरीराला आपण पवित्र समजतो, दुःखरूप असलेल्या शरीराला आपण सुखरूप समजतो आणि जाणाऱ्या शरीराला आपण नित्य समजतो, राहणारं समजतो. हा शरीराविषयी काय आहे? भ्रम आहे. ज्ञानोबरायांना तोच वाटला. ज्ञानोबराय म्हणतात रे भ्रम धरिसी या देहाचा. आणि विठ्ठल म्हणे का रे वाचा? वाणीने विठ्ठल विठ्ठल म्हणतोय का? नाही म्हणताना दिसत. आणि शरीराचा तर भ्रम धारण केलेला आहे. ज्या शरीराचा तू भ्रम धारण केला ते शरीर तुझ्या हातावर तुरी देऊन निघून जाणार. अभंगाचं दुसरं सर्वांनी वा वा. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव विठोबार विठोबार भूमाई विठोबार भूमाई जय जय विठोबार भूमाई विठोबार भूमाई जय विठोबार भूमाई जय जय विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई जय विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई पुंडलिक वरदा हरि विठ्ठल भगवान की जय महाराज की जय
टाळी 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 हातवर 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 टाळी विठ्ठल उच्चारी पार. सार हे भगवंताचं नाम आहे. शरीर आसार आहे. आसार शरीराचा भरवसा नाही. पडून जाईल कलेवर. हे कलेवर काळाने याला वरलेला आहे. पहिल्या चरणातून ज्याला देह शब्द वापरला, दुसऱ्या चरणातून त्याला कलेवर शब्द वापरला. बस पहिल्यांदी काय म्हटलेत? भ्रमधरीशी या देहाचा. आता त्याच देहाला कलेवर शब्द वापरला. पडून जाईल कलेवर. कालह वरतियम सकलेवर. काळाने ज्याला वरलेला आहे, ज्या देहाला काळाने वरलं त्याला काय म्हणायचं? कलेवर. मग ज्या ज्या पदार्थांना काळाने वरलं ते सर्व काय आहेत? कलेवर आहेत. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे. कीर्तन सुटायला नाही. अजून किती आहे अवकाश. उंदीर बिळात असतो आणि बाहेर दबी धरून बसलेला असतो. कोण? बोका. बोका काय तुमच्या गावात आहेत ना बोके? बोका दबी धरून बसलेला असतो आणि त्या बिळातल्या उंदराला माहिती नसतं बाहेर बोका रूपी काळ दबी धरून बसलेला आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. आणि संत महात्मे असे दूर असतात. आतून तो उंदीर येतो आणि काळ रूपी बोका त्याला घेऊन जातो. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. पाहतो उंदीर म्हणजे उंदीर नाही पाहत. उंदीर पाहतो, उंदीर घेऊन जाय बोका. उंदीर नाही पाहत. आपल्याला संत सांगतात पहा, तुम्ही पहा, तुम्हाला नजर आहे, दृष्टी आहे, तुम्ही पहा. तो बोका उंदीर घेऊन जाय म्हणजे उंदीर बोक्याला नेतो का बोका उंदराला नेतो तो भाग तुम्ही पहा. असं बोका दबी धरून बसलेला असतो. दबी धरून बसलेला बोका उंदराला जसा टपकन घेऊन जातो तसा काळही देखील टपून बसलेला असतो. काळाची हे उडी पडेलवा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. पडून जाईल कलेवर. राखत राखत देह पडे. शरीराला कितीही रक्षण करा, कितीही काचात ठेवा, कुठे ठेवा, ते जाणार म्हणजे जाणार. शरीराचं जाणं 3 प्रकाराने असतं. आश्रयनाश, परतानाश आणि स्वभावनाश. बस या कोणत्या तरी एका नाशाने त्याचा नाश होणार म्हणजे होणार. आश्रयनाश, ज्या वस्तूचा त्याने आश्रय केला त्या आश्रयाचाच नाश झाल्यानंतर आश्रिताचाही काय होतो? नाश होतो. पडवणी गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती. चित्र आहे भिंतीवर काढलेलं, पण ज्या भिंतीवरती ते काढलं, ज्या भिंतीचा त्याने आश्रय केलाय ती भिंतच पडून गेल्यानंतर चित्र राहत नाही. नवी गाडी घेतली, बुलेट घेतली, मोठी गाडी घेतली, नवी गाडी घेतली, पण कंटेनरला जाऊन आदळली, गाडी चकनाचूर झाली. त्याच्याबरोबर गाडीवर बसलेला ही आश्रय नाशाने नाश. म्हणून रोडनी चालत असताना रकारांत शब्दापासून सावध होऊन चाला. लक्षात येतंय का? रकारांत म्हणजे रकार आहे ज्यांच्या अंत. मग कोण 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 रकारांताचे शब्द निवडा. ट्रॅक्टर, कंटेनर, अजून डिवायडर, कॉर्नर, स्पीड ब्रेकर, डुक्कर, कुतर, म्हातार, पोर, र र र र. शेवटी ज्यांच्या आहेत त्यांच्यापासून सावध व्हायचं मग रोडवरती चालायचं. आश्रिताचा, आश्रयाचा नाश झाला की आश्रिताचाही देखील काय होतो? नाश होतो. बरं त्यातून वाचला तर मग दुसरा कोणीतरी वाघाने खाल्ला, चोराने मारला, काहीतरी झालं, डेंगू ताप झाला, परतानाश. कोणता नाश? परतानाश. दुसऱ्याने केलेला नाश तो परतानाश. आणि दुसऱ्याने केला नाही, आश्रयाचाही नाश झाला नाही, मग किती दिवस राहील? कशानेच नाश नाही झाला, कोणताच रोग नाही आला, किती दिवस राहील? अल्पायुष्यमान वध्यह शतगणिले ते अर्धरात्री खाय. बरं, पुढचा आता हिशोब सांगितलेला आहे. शतगणिले. बरं, काही माणसं शेत नाही, किती शत ओलांडून पुढेही जातात. पूजनीय कोणते? बाळूदेवाच ना, सावखेड्याचे संत बाळकृष्ण महाराज. ते जवळजवळ 111 वर्ष जगले. किती वर्ष? 111 वर्ष जगले. आमचे पूज्य आजोबा
शंकर खंडेराव पाटील जंगले 113 वर्ष जगले. किती? 113 वर्ष जगले. कुठलाही रोग शेवटपर्यंत नाही, शुगर नाही, BP नाही, काही नाही, टेन्शन नाही, काही नाही. बरं, एवढ्या वर्ष जगले. पण तरी देखील चिरायू इथं राहता येत नाही. जेवढं आयुष्य मिळालेलं आहे तेवढंच इथं राहता येतं, नंतर जावंच लागतं. एखादा पदार्थ आहे, आंबा आहे, तो चिरला नाही, दुसरे कोणी खाल्ला नाही, ठेवून दिल्या. कुठे? फ्रीजमध्ये ठेवला. 1 महिना राहिला, 2 महिना राहिला, 3 महिने राहिला, 4 महिने राहिला. पण एक ना एक दिवस फ्रीज जरी असलं तरी तो जाणार म्हणजे जाणारच. हां, असं आहे. जेवढे शरीर आहेत ते सर्व शरीर हे स्वभावता नाशिवंत अंतवंत इमे देहा नित्यशुक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा, हे शरीर जाता घवे नाशिवंत स्वभावे. म्हणून पडून जाईल कलेवर. हा, शरीर पडून जाणार आहे. शरीराच्या संबंधाने मिळवलेलं सर्व असार आहे. फक्त शरीराच्या संबंधाने मिळवलेलं भगवत भजन ते सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनऊनी शूळ पाणी जपत असे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम एकमेव सार आहे, बाकी सर्व असार आहे. असा विवेक ज्ञानोबराय शिकवतात. म्हणजे ठीक आहे ज्ञानोबराया, विवेक कळला, शरीर भ्रमयुक्त आहे, भ्रमाने ते युक्त आहे. या शरीराचा आम्ही भ्रम टाकून देऊ. शरीर जाणार आहे असं समजू, शरीर अपवित्र आहे हेही समजून घेऊ, आणि शरीर दुःखरूप आहे याचंही ज्ञान आम्ही करून घेऊ. फक्त भगवंताचं भजन एक मात्र आम्ही करत राहू, आणि त्या योगाने आमच्या पदरात काय फल मिळणार? अभंगाचं शेवट. रखुमा देवी वरो अभय करो, रखुमा देवी वरो अभय करो. रखुमा देवी वरु अभय करो, रखुमा देवी वरु अभय करो. मस्तकी ठेविला हा निर्धारो, मस्तकी ठेविला हा निर्धारो. पडोन जाईन कलेवर, पडोन जाईन कलेवर. ठेविला हा निर्धारो, मस्तकी ठेविला हा निर्धारो. पडोन जाईन कलेवर, पडोन जाईन कलेवर. विठ्ठल उच्चारी पासार, विठ्ठल उच्चारी पासार, उच्चारी पासार. विठ्ठल उच्चारी पासार, विठ्ठल उच्चारी पासार. विठ्ठल उच्चारी पासार, विठ्ठल 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 उच्चारी पासार. विठ्ठल आ विठ्ठल 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 उच्चारी पासार.
विठ्ठल उच्चारी बाजार विठ्ठल उच्चारी बाजार पडोने जाईल कलेवर पडोने जाईल कलेवर कलेवर ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ब्रह्मधरिसे या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार रखुमा देवरू अभय करू मस्तके ठेविला हा निर्धारू. भगवान पंढरीनाथाचं रखुमाई साहेबाचा वर पांडुरंग परमात्म्याचं भजन केल्यानंतर पांडुरंग परमात्मा वाऱ्यावर सोडणारा नाही. तो कोणत्याही क्षणी हातावर तुरी देणारा नाही. ह्या शरीराचा ज्याचा आपण भ्रम धरतो ते शरीर मात्र हातावर तुरी दिल्याशिवाय राहणार नाही. पण या शरीराच्या माध्यमातून जर त्याचं भजन केलं अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा मग त्या पांडुरंगाचं भजन केल्यानंतर परमात्मा आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही. एक सांगू ज्याला मुक्त होण्याचा अधिकार दिलेला नाही अशा पशुत्व योनीतील त्यांनी फक्त भगवंताचं एकदा नाव घेतलं होईल तो कोण ब्रह्मांड चालक असं म्हणून सरोवरातील फुलवरती फेकलं तयाचे पशुत्व वावो झाले नेनसी काय. त्याचं पाहेपा सावजे हाती धरले हत्तीला धरलं सावधानी पण त्याने शेवटी काकुलतेला येऊन फक्त कोण ब्रह्मांडाचा चालक आहे त्याच्या नावाने फुल फेकलं तर त्याचा येऊन त्याने काय केला उद्धार केला. पशुत्व योनीला उद्धार मोक्षाचा अधिकार दिलेला नाही बस. पण शरीराला आल्यानंतर मनुष्य शरीराला आल्यानंतर त्याला मोक्षाचा काय दिलेला आहे अधिकार दिला. तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. येर झारावरती चिरा पाडण्याचा जन्म म्हणजे मनुष्य जन्म आहे. मग मनुष्य जन्माला जो जो आला त्याचा उद्धार करण्याची जबाबदारी पांडुरंग परमात्मा घेणार नाही का. अवश्य घेणार. असं आहे पहा एखादी माऊली बाजारात दुसऱ्याचं लेकरू चुकलेलं ते घरी घेऊन येऊन त्याला व्यवस्थित भरणपोषण करून नेमकं कोणत्या माऊलीचं आहे असं पोहोच करवणारी माऊली आपल्या सख्या लेकराला भर बाजारात मोकळं सोडील का नाही सोडणार. दुसऱ्याच्या लेकराला पत्ता विचारून बरोबर तिथं घर पोहोच करवणारी माऊली आपल्या सख्या लेकराला वाऱ्यावर जशी सोडणार नाही तसं पांडुरंग परमात्म्याने मुक्तीचा अधिकार दिला तो सख्या लेकराला म्हणजे मानवाला. आणि त्याचे दुसरे लेकरं त्यांना अधिकार त्यांनी दिलेला नाही पशुत्व योनी आदींना. पण तरी देखील त्याने त्यांचा सुद्धा उद्धार केलेले उदाहरण आहेत. मग मनुष्याचा तो उद्धार करणार नाही का. विश्वास ठेवण्यास योग्य भ्रम धरू न देता विश्वासास पात्र असणारा केवळ आणि केवळ कोण आहे परमात्माच आहे. म्हणून रखुमा देवरू अभय करू मस्तकी ठेविला हा निर्धारू. आणि त्याने की एकदा डोक्यावर हात ठेवला मग कैची भयचिंता कारण हरी आला हाता. हरी आल्यानंतर कुठल्याही प्रकारची चिंता राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये नामस्मरण त्याचं घडावं. योग्य अवस्थेमध्येच आपण परमार्थाकडे वळावं. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करावं आपण पारायण करावं किंबहुना पायी वारी आदी करावी. आपल्या जीवनामध्ये वडिलोपार्जित चालत आलेली परमार्थाची परंपरा आपण जोपासावी. या सर्व उद्देशाने मोहोज खुर्द या अंतर्गत चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय सर्व महाराज मंडळी उपस्थित सर्व आमची गुरुबंधू मंडळी यांच्या समेत ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. आजचा प्रथम दिवस होता आणि पहिला दिवस म्हणलं की जबाबदार व्यक्ती निवडावी लागते. या दृष्टीने महाराजांनी फोन करून त्या ठिकाणी कळवलं आणि हा आपल्या गावामध्ये सेवेचा योग आलेला आहे. राहिलेल्या सर्व कार्यक्रमाकरता आपल्याला हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देऊया. तसेच आज पात्र वाटपाचं काम आमच्याकडे होतं ते झालेलं आहे. आता उद्यापासून योगीराज महाराज बबन महाराज ज्ञानेश्वर महाराज शिंदे महाराज छोटे माऊली महाराज अनिल महाराज राम महाराज आणि आपले संदीपान महाराज यांच्या सर्वांच्या वतीने गोड गोड चांगले चांगले पदार्थ चांगले चांगले पक्वान्न उद्यापासून इथे मिळणार आहेत. म्हणजे पंक्तीला नाही बरं का कीर्तनामध्ये. मग कीर्तनामधले चांगले चांगले पक्वान्न उद्यापासून
आणि पंक्तीला सुद्धा चांगलेच आहे, त्याच्यामुळे तिकडेही काही आहे काही नाही. हां, ज्ञानदेव तुकाराम खाणे को मिले गुलाबजाम, पण आज नाही, आज नाही. आज एकादशी, आज फराळ करून जा. सुंदर असं नियोजन आहे. या ठिकाणी येऊन खरोखर धन्यता वाटली. हनुमंतरायांचा सर्व ग्रामस्थावरती असणारा हा कृपा आशीर्वाद आहे. वर्षानुवर्षापासूनची सप्ताहाची परंपरा आपण जोपासली. वारकरी संप्रदायाच्या वतीने आपणास खूप खूप धन्यवाद देऊन या ठिकाणी सेवा थांबवतो. आता आपलं खूप दूर आहे त्यांना यायला, पण तरी देखील सांगून जाऊ. आता लेकरांनी सांगितलं, गोकुळाष्टमीचा उत्सव दिनांक 29/8 ते 5/9 पर्यंत श्रीरामकृष्ण आश्रम गोनेगाव, अर्थात वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळीगुरुजी ज्येष्ठ मृदंगवादक होते. वैद्यबाबांच्या तोडीचे, वैद्यबाबांची खूप जवळीक त्यांची होती. डवरी गुरुजींचे ते देखील शिष्य होते. सुंदर मृदंग वाजवायचे आणि त्यांनी बंशीबाबांच्या समेत नेवासा मंदिरामध्ये अनेक वर्ष सेवा केली. कर्मधर्म संयोगाने त्यांचा वैयक्तिक नंतर आश्रमही झाला आणि त्या आश्रमाचं असणारं सध्याचं वर्तमान पद आमच्याकडे आहे आणि त्या योगाने तिथे आज चालत असलेला तो कार्यक्रम सोहळा आहे. आपल्या गावातील उत्सव संपल्यानंतर ज्यांना शक्य होईल त्यांनी या. आमचे कडगावचे महादेव भाऊ वगैरे ते येत असतात ना. थोडी भेट यावर्षी द्या सर्व मंडळांनी मिळून. तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पेटी मास्तर वांडेकर भाऊ ना, तेही आहेत. सर्व मंडळी अगदी टाळकरी सर्व व्यवस्थित आहेत. अगदी विनेकऱ्यापासून तर इथपर्यंत जर पाहिलं तर एकही टाळकरी असा कातनीवर आलेला नाही. सगळे असे तारणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात दिव्य अशी परंपरा आपल्याला प्राप्त आहे. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवा थांबवतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करे वेडेवा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया वेगळी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गुरुहरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सूचित केलं की आपण या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकेमध्ये आणि वर्ष त्या ठिकाणी टाकत चाल म्हणून. आमच्या हनुमंतरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचं वैशिष्ट्य असे महाराज, आमच्या हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा समर्थ रामदास स्वामीच्या हाताने झालेली आहे आणि हे विशेष आहे. आणि मला असं वाटतं कदाचित तेव्हापासून हा सप्ताह चालू असेल असं मला त्या ठिकाणी निश्चित अशा स्वरूपाचं वाटतं आहे. आणि म्हणून आपल्या गावचं जे श्रद्धास्थान हनुमंतराय आणि हनुमंतरायाच्या कृपाप्रसादानं हा नामसप्ताह या ठिकाणी आरंभ आजपासून या ठिकाणी होतो आहे. आणि पहिल्याच दिवसाचं कीर्तन कुपुष्प ज्यांनी या ठिकाणी गुंफलं आहे असे आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण भगवान महाराज जंगले शास्त्री. वास्तविक पाहता महाराजांचा आणि माझा समोरासमोर काहीच परिचय नाही. मी महाराजांचं अजून एकही कीर्तन आत्तापर्यंत ऐकलेलं नव्हतं. फक्त नेवासा तालुक्यामध्ये कीर्तन होत आहेत आणि चांगल्या प्रकारचं कीर्तन आहे आणि चांगली कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळावीत म्हणून आवर्जून मी नंबर त्या ठिकाणी घेतला आणि आदरणीय महाराजांना फोन केला. महाराज देखील आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि अतिशय सुंदर, ज्याला सांप्रदायिक कीर्तन म्हणतात. कीर्तनाचे 2 प्रकार झालेत अलीकडे, एक सांप्रदायिक आणि एक असांप्रदायिक. अलीकडे असं आहे, तरुण मुलं काय करतात, कुठेतरी 2 मिनिटाची यूट्यूबवर क्लिप पाहतात आणि त्याच्यावरून ठरवतात हा बाबा चांगला आहे, तो बाबा चांगला आहे. आता बाबा चांगला तुम्हाला काय कळतं, तुमच्यापेक्षा आम्हाला चांगलं कळतं. आम्ही आळंदीला काय फक्त भाकरी खाल्ल्या का? खऱ्या अर्थानं एक चांगलं सांप्रदायिक कीर्तन आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळावं अशी आमची मनातून अशा स्वरूपाची इच्छा असते. आणि आदरणीय ऐका, बंडा त्या कराड खाली बसा रे, खाली बसा. आदरणीय बंडा त्या कराडकर महाराज यांचं एक वाक्य आहे. ते सांगत असतात की कीर्तनकार कीर्तनामध्ये 2 तास काय बोलतो हे पाहू नका, तर 22 तास उरलेले 22 तास काय करतो हे देखील त्या ठिकाणी पहा. म्हणजे आचरणशील कीर्तनकार आपल्याला मिळावा, लाभावा अशी आमची एक मनापासून काय असते, तळमळ अशा स्वरूपाची असते. आणि ज्यांच्या आता उद्या परम आदरणीय नाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी
यांची कीर्तन सेवा या ठिकाणी. मला वाटतं नाथांच्या वंशामध्ये जन्म घेण्याकरता काहीतरी पुण्य असावं लागतं. आणि अशा माणसाची पावलं जर आपल्या गावाला लागत असेल तर खऱ्या अर्थानं आपला सप्ताह काय झाला, धन्य झाला. भाग्यवान आपण त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे झालो. हा, योगीराज महाराजांच्या रूपानं नाथ महाराजच आपल्या सप्ताहाला भेट देण्याकरता या ठिकाणी येता येतं. आणि म्हणून आज आपला हा नामसप्ताहाला या ठिकाणी आज प्रारंभ होतो आहे. आणि आदरणीय महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन या ठिकाणी सादर केलं. महाराजांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. यानंतरचं निवेदन आदरणीय संपत वांडेकर सर या ठिकाणी करतील अशी त्यांना विनंती करतो. जय बजरंगाच्या कृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ महोज खुर्द यांच्या वतीनं या ठिकाणी सालाबादप्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतानाच आज महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ध्वजारोहण विनापूजन होऊन आज पंचक्रोशीतील संत महंतांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण आज सकाळीच सप्ताहाचा प्रारंभ केलेला आहे. प्रथमतः उपस्थित पंचक्रोशीतील आपल्या गावातील सर्व भाविक भक्तांचं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजची जी कीर्तन सेवा आहे हरिभक्त परमपूजनीय भगवान महाराज जंगले शास्त्री यांचं पहिल्याच दिवशीचं एक वेगळ्या उंचीवर नेणारं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं आहे. याबद्दल मी महाराजांचे शतशः या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्यांना साथ देणारे सर्व गायक, गायनाचार्य, मृदंगाचार्य, त्याचबरोबर हार्मोनियम वादक, सर्व टाळकरी या ठिकाणी सर्व भजनी सहभागी झाले याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि आज दुपारी 4 ते 5 प्रवचन सेवा हरिभक्त परमपूजनीय ज्ञानेश्वर महाराज पिसे यांची झाली. त्यानंतर आजचं जे संतपूजन आहे, संतपूजक आदरणीय सोमनाथ रामनाथ वांडेकर, आकाश अनिल वांडेकर आणि श्रीकांत दिलीप वांडेकर यांचं संतपूजन आहे. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय की त्यांनी येऊन महाराजांचं या ठिकाणी यथोचित असं संतपूजन आपण करावं. चला पटकन. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अन्नदाते आदरणीय शिवाजी रबाजी वांडेकर, विठ्ठल श्रीधर वांडेकर, अमोल दिनकर वांडेकर, भाऊसाहेब महादेव वांडेकर, सतीश रावसाहेब वांडेकर, अमोल गोरक्ष वांडेकर, शरद रामकिसन वांडेकर, जयराम भाऊसाहेब वांडेकर, मच्छिंद्र विक्रम वांडेकर आणि गोवर्धन यादव वांडेकर यांची फराळाची आज पंगत आहे. मी यातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आजचे अन्नदाते जे आहेत भाऊसाहेब महादेव वांडेकर यांना सपत्नीक या ठिकाणी बोलावतोय. आजचे संत पूजक सोमनाथ वांडेकर, आकाश वांडेकर आणि श्रीकांत वांडेकर यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांचाही आपण यथोचित या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांनी कृपया लगेच वर यायचे. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी या ठिकाणी सांगतोय. उद्या प्रवचन हरिभक्त परमपूजनीय अशोक महाराज म्हस्के यांचं प्रवचन होईल. आत्ताच महाराजांनी घोषणा केली त्याप्रमाणे रात्रीचं कीर्तन संत एकनाथ महाराज वंशज पैठण निवासी हरिभक्त परमपूजनीय योगीराज महाराज गोसावी यांची अतिशय सुश्राव्य अशी कीर्तन सेवा होणार आहे. उद्याचे संतपूजक गणेश भगवान वांडेकर, तुषार भाऊसाहेब वांडेकर, प्रतीक शिवाजी वांडेकर हे असणार आहेत. आणि उद्याचे अन्नदाते आहेत श्रीमती लताबाई जनार्दन वांडेकर, संदीप जनार्दन वांडेकर आणि
सचिन जनार्दन वांडेकर या वांडेकर परिवारातर्फे या ठिकाणी उद्याची अन्नदान होणार आहे. प्रथमतः पुन्हा एकदा आम्ही आपल्या सर्वांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतोय.